सर्वांना नमस्कार। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आपल्या पनवेल नगरीतील प्रसिद्ध साहित्यिक असणाऱ्या माननीय सुनीता जोशी मॅडम, आपल्या फडके विद्यालयाच्या विविध शाखांच्या मुख्याध्यापिका सोमन मॅडम, महाजन मॅडम, देवरे मॅडम, चौधरी मॅडम आणि जोशी मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व पालक बंधू भगिनी आणि सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रमुख पाहुण्यांनी थोडं भाषण थोडक्यात आटपल्यामुळे अध्यक्षांवरती दबाव येतो आणि उपस्थित श्रोत्यांना असं वाटतं की अध्यक्षांचं भाषण कधी संपतं आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचे, आमच्या मुलामुलींचे कार्यक्रम कधी बघायला मिळतात। परंतु खरंच एक सुंदर मनोहर कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या समोर सादर झाला। सर्व कलाकार, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका, शाळेतील सर्व कर्मचारी आणि आपण सर्वजण पालक, सर्वजण अभिनंदनास पात्र आहात। या कलाविष्काराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एक छोटीशी मी गोष्ट सांगणार आहे। गोष्ट म्हटलं की सगळ्यांचे कान टवकारतात। गोष्ट थोडी जुनी आहे। किती जुनी आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या पूर्वी सुमारे 200 वर्ष म्हणजे 1480 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये एका छोट्या गावामध्ये एक मुलगा जन्माला आला। या मुलाचं वेगळेपण त्याच्या आईवडिलांच्या लक्षात अतिशय लहानपणापासून येत होतं। दोन गोष्टीमध्ये हा मुलगा वेगळा होता। अतिशय लहानपणापासून त्या मुलाला गोड गळ्याची देणगी लाभलेली होती आणि दुसरं वैशिष्ट्य त्याचं होतं की त्याचं सर्व लक्ष हे नेहमी राधाकृष्णाच्या पूजेकडे असायचं। जसा जसा हा मुलगा वाढत गेला तसं त्याच्यातले गुण ओळखले पालकांनी आणि त्याला वृंदावन या ठिकाणी पाठवलं। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आपण काल बघितलं। त्या चरित्रामध्ये वृंदावनाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्या वृंदावन नगरीमध्ये हा मुलगा वाढायला लागला। त्याच्या गाण्यामधलं तो सगळ्यांना मन रिझवायला लागला। त्याचबरोबर परमेश्वराची भक्ती देखील चालूच होती आणि त्याच्या गाण्यातलं कौशल्य वाढत वाढत गेलं आणि ठिकठिकाणून वेगवेगळे शिष्य त्याच्याकडे यायला लागले। हे शिष्य त्यांच्याकडे शिकायला लागले आणि समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते लोकांचं मनोरंजन करायला लागले आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे विविध राजे, रजवाडे, महाराजे, बादशाह यांच्या पदरी ते राजगायक म्हणून नोकरी करायला लागले। असाच एक त्यांच्याकडे शिकलेला शिष्य जो होता तो सुरुवातीला ग्वाल्हेरच्या राजांच्याकडे शिकायला होता आणि नंतर तो दिल्लीच्या बादशाहाकडे बादशाहाच्या दरबारात गेला आणि एके दिवशी बादशाहाला प्रश्न असा पडला की अरे, आपल्या राजगायकाचा आवाज इतका गोड आहे, इतका उत्तम आहे, इतका सुंदर आहे, तर याच्या गुरूंचं गाणं आपल्याला ऐकायला पाहिजे। बादशाहांनी सांगितलं की अरे, तुझ्या गुरूंचं मला गाणं ऐकायचं आहे, त्यांना आपल्या दरबारामध्ये बोलव। त्या राजगायकानं नम्रपणानं हात जोडले आणि सांगितलं, बादशाह, त्यांचं गाणं तुम्हाला असं दरबारात बसून ऐकता येणार नाही, कारण ते दरबारात कधी येणार नाहीत। ते गाण्यासाठी आपल्याला त्यांच्याजवळ जायला पाहिजे। त्यांची गाण्याची एक ठरलेली वेळ आहे, पहाटेचे 3-3:30च्या वेळेला, ज्यावेळेला निसर्ग हळूहळू जागा होत असतो त्यावेळेला ते गातात आणि ते त्यांच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी, यमुना नदीच्या ठिकाणी बसून गातात। आणि मग निघाला बादशाहाचा लावाजमा, त्याच्याबरोबर राजगायक आणि भल्या पहाटे 2-2:30च्या सुमाराला ते तिथे पोचले। 3-3:30च्या सुमाराला जसं झुंजू व्हायला लागलं तसा या दैवी गायकानं आपलं गाणं आळवायला सुरुवात केली। जसं जसे ते सूर पसरत गेले तसा तसा बादशाह मंत्रमुग्ध झाला, त्या स्वरांमध्ये हरवून गेला आणि त्याला लक्षात असं आलं की आज आपण जे ऐकलं तो दैवी चमत्कार होता, ते दैवी गाणं होतं। त्यांनी त्या गुरूंचं दर्शन घेतलं। अतिशय भारावलेल्या मनस्थितीमध्ये ते परत जात होते आणि परत जाताना त्या बादशाहानं म्हणजे अकबर बादशाहानं तानसेनाला, संगीत सम्राट तानसेनाला प्रश्न विचारला, तानसेना, तुझं गाणं मी नेहमी ऐकतो, तुझ्या गाण्यामध्ये जे नाही ते तुझ्या गुरूंच्या गाण्यामध्ये कसं काय? तानसेनानं अतिशय नम्रपणानं उत्तर दिलं, महाराज, मी गातो ते तुमचं मन रिझवण्यासाठी, तुमच्याकडून बक्षीस मिळवण्यासाठी, पण माझे गुरु गातात ते परमेश्वराची आराधना म्हणून गातात, परमेश्वराची साधना म्हणून गातात। आपल्या सर्वांना एकच नम्र आवाहन, विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना एक नम्र आवाहन। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जसं म्हणलं की जी गुणसुमने मी वेचिलिया भावे की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा, असं म्हणण्याची वेळ आपल्या पाल्यावर येऊ नये ही खबरदारी फडके विद्यालय तर घेतच असतं, परंतु पालकांनी देखील त्यांना साथ द्यावी आणि आपल्या कलागुणांचा, क्षमतांचा जो आविष्कार आहे तो केवळ वैयक्तिक उत्कर्षासाठी न करता समाजाच्या आणि देशाच्या उत्कर्षासाठी करावा, हे नम्र आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद।